समोर बसलेले सर्व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे लाडके शिवसैनिक आणि इतर मित्रमंडळींनो, खरं तर दिनमान या वृत्तपत्रासाठी म्हणजे आमचे मित्र चिंतामणी भिडे, संदीप आणि मंगेश देसाई, राजेश यांच्या वृत्तपत्रासाठी काहीतरी लिहायचं साहेबांच्या वाढदिवसानिमित्त म्हणून लिहायला बसलो, पण असं झालं की काहीतरी वेगळं सुचतंय. मग मी त्यांना फोन केला आणि ती कविता लिहिली आणि जी आत्ता मी तुमच्यासमोर सादर करतोय. साधारणतः एक संकेत आहे की कवीची कविता किंवा त्या कवितेतल्या ओळी आवडल्या तर टाळ्या वाजवायच्या. हां, म्हणजे सांगून ठेवलं. साहेब, कुणासाठी साहेब आहात, कुणासाठी भाई, कुणासाठी साहेब आहात, कुणासाठी भाई, कुणासाठी बाप भाऊ, कुणासाठी आई, उगा नाही जीव लावत लोक ठाई ठाई. खरं सांगतो शिंदे साहेब, तुमच्यासारखं कुणी नाही. इथे सादर करावी. पत्रासाठी काय ठाण्यातले सुप्रसिद्ध दिग्दर्शक निर्माते विजू माने यांनी माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांवर एक सुंदर कविता रचलेली आहे. तर मी विजू माने यांना विनंती करते की त्यांनी ही कविता आपल्या सगळ्यांसमोर इथे सादर करावी. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे लाडके शिवसैनिक आणि इतर मित्रमंडळींनो, खरं तर दिनमान या वृत्तपत्रासाठी म्हणजे आमचे मित्र चिंतामणी भिडे, संदीप आणि मंगेश देसाई, राजेश यांच्या वृत्तपत्रासाठी काहीतरी लिहायचं साहेबांच्या वाढदिवसानिमित्त म्हणून लिहायला बसलो, पण असं झालं की काहीतरी वेगळं सुचतंय. मग मी त्यांना फोन केला आणि ती कविता लिहिली आणि जी आत्ता मी तुमच्यासमोर सादर करतोय. साधारणतः एक संकेत आहे की कवीची कविता किंवा त्या कवितेतल्या ओळी आवडल्या तर टाळ्या वाजवायच्या. हां, म्हणजे सांगून ठेवलं. साहेब, कुणासाठी साहेब आहात, कुणासाठी भाई, कुणासाठी साहेब आहात, कुणासाठी भाई, कुणासाठी बाप भाऊ, कुणासाठी आई, उगा नाही जीव लावत लोक ठाई ठाई. खरं सांगतो शिंदे साहेब, तुमच्यासारखं कुणी नाही. आज तुमच्या आयुष्यात वाढलं म्हणे एक वर्ष, रस्तोरस्ती गल्लोगल्ली ओसंडून वाहतोय हर्ष. अख्ख्या ठाण्यात असं वातावरण आहे साहेबांच्या वाढदिवसाचं. आज तुमच्या आयुष्यात वाढलं म्हणे एक वर्ष, रस्तोरस्ती गल्लोगल्ली ओसंडून वाहतोय हर्ष. जमेल तसा घेईन म्हणतो धावता परामर्श, कारण शून्यातून साम्राज्य निर्मितीचा तुम्ही एक आदर्श. माफ करा मोठ्या मनाने चुकलं जर का काही, पण खरं सांगतो शिंदे साहेब, तुमच्यासारखं कुणी नाही. किसन नगर म्हणजे आम्ही लहानपणी जिथे पाहिलंय साहेबांना, म्हणजे मी लहान होतो साहेब. किसन नगर जागा ती, त्यातल्या त्यात एक शहर, एक माणूस राबायचा दिवस रात्र अष्टो प्रहर. 20 वर्ष वयापासून सांभाळत आलात घर. रिक्षा चालक, रवी फिशरी, पॅक राईट, बॉम्बे बियर या सगळ्या कंपन्यांमध्ये साहेब काम करायचे. 20 वर्ष वयापासून सांभाळत आलात घर. रिक्षा चालक, रवी फिशरी, पॅक राईट, बॉम्बे बियर. राब राब राबताना कौतुकाने वहिनी पायी. खरं सांगतो शिंदे साहेब, तुमच्यासारखं कोणी नाही. दगदग जरी किती तरी लोक यायचेच प्रश्न घेऊन, दगदग जरी कितीतरी लोक यायचेच प्रश्न घेऊन, तुम्ही देखील लोकांसाठी घेतलंच स्वतःला वाहून. धर्मवीर दिघे साहेबांनी हात फिरवला पाठीवरून, तुम्ही देखील बाळासाहेबांना घेतलंत मग देव करून. शिवसेना बनला श्वास ध्यास पण आस मनी नाही. शिवसेनेसाठी आपण पक्षासाठी किती काम करायचं, पण त्याची कुठली तरी आस नको मनात. आता मनात आस असलेले खूप जण आजूबाजूला दिसतात, म्हणजे भविष्यात काही येऊ घातलंय. शिवसेना बनला श्वास ध्यास पण आस मनी नाही. खरं सांगतो शिंदे साहेब, तुमच्यासारखं कुणी नाही. मग मोर्चे आंदोलने मग रोजच होऊ लागली. मोर्चे आंदोलने मग रोजच होऊ लागली. माणूस असा नसायचा ज्याची नड नव्हती भागली. सारं काही सुरळीत असताना नियती वाईट वागली. दीपे शुभदा लेकरा हाती नाही लागली.
एकामागून एक दुःख ईश्वर परीक्षा पायी. खरं सांगतो शिंदे साहेब, तुमच्यासारखं कोणी नाही. मग धर्मवीरांचा आदेश आला, आजूबाजूला बघ. धर्मवीरांचा आदेश आला, आजूबाजूला बघ. दुःख मागे टाक, आता लोकांसाठी जग. डोळे पुसून जरा हसून उभे राहिलात मग. समाजसेवा सवय झाली आणि हे शिवसैनिक नातलग. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येणे नाही. खरं सांगतो शिंदे साहेब, तुमच्यासारखं कोणी नाही. शाखा प्रमुख, नगरसेवक, सभागृह नेते, आमदार, कॅबिनेटची मंत्रीपदे, कामगिरी दमदार, काय बोलायचंच नाही. पावलावर पाऊल ठेवून लेखानेही घेतला भार. इंडिया टुडे पहिल्या 10 आमचे कल्याणचे खासदार. जनसेवेच्या झऱ्याचा आता पुढल्या पिढीत पाणी जाईल. जनसेवेच्या झऱ्याचा आता पुढल्या पिढीत पाणी जाईल. खरं सांगतो शिंदे साहेब, तुमच्यासारखं कोणी नाही. आमचे इमले स्वप्नांचे, त्यांना वास्तव कुठलं कळणार. आमचे इमले स्वप्नांचे, त्यांना वास्तव विस्तव कुठलं कळणार. मागे कानावर चर्चा आली, साहेबांना खूप मोठं पद मिळणार. चर्चा झाली की बातम्या होतात त्याच्या. मागे कानावर चर्चा आली, साहेबांना खूप मोठं पद मिळणार. एवढ्या वर्षांची मेहनत तुमची आता कुठे फळणार. शक्ती स्थळावर एक आनंदाश्रू ढळणार. चुकलं हुकलं आमच्याच चर्चा, चुकलं हुकलं आमच्याच चर्चा, तुमच्या ध्यानीमनी नाही. खरं सांगतो शिंदे साहेब, तुमच्यासारखं कोणी नाही. नाराजी नाही कुणाशीच, खंत नाही कसलीच कशी. नाराजी नाही कुणाशीच, खंत नाही कसलीच कशी. कुठलाच कधी वाद नाही ना विनाकारण मखलाशी. मला खूप अभिमान वाटतो. कुठलाही वाद नाही, इतकं मितभाषी, नेमके शब्द, आणि हे कसं किती कंट्रोल करावं लागत असेल, काय केवढा असेल त्या मेंदूमध्ये. भले भले कॅमेरा समोर जेव्हा सहज पडतात तोंडघशी, भले भले कॅमेरा समोर जेव्हा सहज पडतात तोंडघशी, उठून दिसतात राजकारणात साहेब तुमच्यासारखे मितभाषी. भल्या मोठ्या भाषणाचं काम केवळ एका नजरेने होई. खरं सांगतो शिंदे साहेब, तुमच्यासारखं कोणी नाही. ज्यांना अनुभव आहे त्यांना माहिती आहे की साहेबांना बोलावं लागत नाही. साहेबांनी बघितलं की ते अख्खं 2-4 पानाचं भाषण त्या माणसाला पोचतं. आमचे मित्र आहेत सचिन जोशी किंवा, त्यांना सगळ्यांना माहिती आहे. वादळ आलं, करोना आला, तुम्हीच पुढे जर पूर आला. मगाशी आपल्या प्रास्ताविकात माळवी साहेबांनी सांगितलं की ते पहिले काही अत्यंत भीतीचे दिवस होते. त्या दिवसांमध्ये मी पाहिले की साहेब पीपी किट घालून तिथे त्या रुग्णांची चौकशी करत होते. मला धाकधूक होत होती की अरे कसं, म्हणजे वहिनी घरी काय बोलतात की नाही. म्हणजे वादळ आलं, करोना आला, तुम्हीच पुढे जर पूर आला, एकुलता एक उपाय तुम्ही, कधीही कुणाच्या धूर आला. कान नजर तीक्ष्ण तुमची, वेगळा जर का सूर आला. साहेबांना सगळं माहिती असतं. आपल्याला असं वाटतं की हे काय साहेबांपर्यंत पोहोचलेलं नाही, पण साहेबांची कान आणि नजर इतकी तीक्ष्ण आहे ना. कान नजर तीक्ष्ण तुमची, वेगळा जर का सूर आला, तेवढ्या पुरतं वाईटही वाटतं, जवळचा जर का दूर झाला. निवडून आणलेत असे दगड, निवडून आणलेत असे दगड ज्यांच्या कुठलेच खाणी नाही. म्हणून सांगतो शिंदे साहेब, तुमच्यासारखं कोणी नाही. मी तुमचा भक्त नाही, गुलाम नाही, भाट नाही. साहेब मी तुमचा भक्त नाही, गुलाम नाही, भाट नाही. शपथ सांगतो मी उगाच गोडवे गात नाही. आज तुमचा वाढदिवस, खरं तर उद्या, पण उद्या तुमचा वाढदिवस म्हणून खोटी नाही करत व्हावा. तुमच्यासारख्या लोकनेत्यांची खरंच आहे वानवा. बोलण्यासारखं खूप आहे, निरंतर निर्विवाद. थोडं आता थांबेन म्हणतो, मनापासून फक्त एकच साध. साहेब तुमच्यासाठी नाही पण आमच्यासाठी एक काम करा. साहेब तुमच्यासाठी नाही पण आमच्यासाठी एक काम करा. हात जोडून सांगतो साहेब, थोडा जास्त वेळ आराम करा. काय होतं, तुम्ही होता ऍडमिट तेव्हा सलाईन आमच्या मनाला लागतं. साहेब ऍडमिट झाल्याची बातमी आली की असं कसं तरी होतं. साहेब तुम्ही होता ऍडमिट तेव्हा सलाईन आमच्या मनाला लागतं. देवी पद्मावती, नानासाहेब, मन सगळ्यांकडून करुणा भागतं. एकनाथ शिंदे साहेब एक मान आमचा राखा. एकनाथ शिंदे साहेब एक मान आमचा राखा. तुमच्या 100 वर्षांसाठी आमची काही घेऊन टाका. आई भवानी तुझ्या चरणी फक्त एकच मागणं. आई भवानी तुझ्या चरणी फक्त एकच मागणं.
निरोगी आणि आनंदी कर आमच्या शिंदे साहेबांचं जगणं. साहेब मनापासून बोलतो, ही कथा कहाणी नाही. शपथ सांगतो शिंदे साहेब, तुमच्यासारखं कोणी नाही. शपथ सांगतो शिंदे साहेब, तुमच्यासारखं कोणी नाही. धन्यवाद. कोणतीही कला ही फक्त टाळ्यांनी जिंकत नाही, तर डोळ्यात साठलेल्या अश्रूंनी जिंकते. आज विजूदादांची कविता जिंकली ती अश्रूंमुळे आणि खरोखर या वाहवामुळे. धन्यवाद.